दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की मिठमिठा छावणी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी रक्कम त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली. ती आणि 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5,26,29,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कुठल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही सगळी कारवाई होती की सहज माहिती मिळाली म्हणून छापा टाकलेला आहे? कारण नाही, घर आहे तो संभाजीनगरचा एक नामांकित डॉन होता असं म्हटलं. हा, या ठिकाणी जे व्यक्तीचं घर होता त्याचं नाव आहे बाबा फर्जन अर्देशीर दोरडी. हा या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजचे निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता. याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. बरं, एक महत्वाचं की ही जी कारवाई झाली फक्त बेहिशोबी पैसे ठेवले एवढी माहिती मिळाली म्हणून झाली की दुसराही काही उद्देश होता? नाही, याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता तर आहेच परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली. याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारतुसांची संख्या सुद्धा जिवंत कारतुसे 6,350 कारतुस जिवंत कारतुस मिळालेली आहे. बरं, गन्स आणि ते अॅम्युनिशन किती, गन्स आणि रायफल्स किती होत्या त्याच्या? याच्यामध्ये आपल्याकडे 2 पिस्टल आहेत मॅगझिनसह, 4 रायफल्स आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे 12 बोरचे रायफल आहे, .22 रायफल आहे आणि जे कारतूस आहेत ते सर्वच प्रकारची कारतूस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. कुठल्या गुन्ह्यात ही वापरली होती अशी काही माहिती आहे याआधी की त्या अनुषंगाने काही चौकशी? याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही वेपन्स ही परवाना असलेली वेपन्स आहेत. 4 वेपन्स, 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचा सुद्धा तपासाचा एक भाग आहे तो आपल्याला पुढे कळवण्यातच येईल. कारतुसांची संख्या ही 6,350 आहेत. रायफलमध्ये वापरणारी कारतूस आहे काय सगळे? हा, ही पिस्टलची पण आहे आणि रायफलची पण आहे, दोन्ही. याच्यामध्ये जर आपल्याला बायफर्गेशन हवं असेल तर एकूण 12 बोरचे 632 जिवंत कारतूस, 7.65 mm चे 1878 कारतूस आणि .22 चे एकूण 3,840 कारतुसे आहेत. बंदुकांना परवाना असला तरी एवढ्या मोठ्या संख्येने हे कारतूस ठेवण्याची परवानगी असते सुद्धा? त्याचाच हा तपासाचा एक भाग आहे म्हणून आम्ही ती जप्त केलेली आहेत आणि पुढील कारवाई करत आहोत. छावणी परिसरामध्ये जिथे मिलिटरीचा एरिया आहे त्या ठिकाणी हे सगळं मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि कारतूस मिळाले. मिलिटरीकडून याबाबत आपल्याला काही विचारणा झाली आहे का किंवा त्यांच्याकडनं काय वेगळी तपासणी करतात? आता ही जी कारवाई आहे ही 10 तारखेला म्हणजे कालच झालेली आहे. रात्रीला उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास आता जे आमचे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे. समोर तपासामध्ये त्यांच्याकडनं जर आम्हाला काही विचारणा आली तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास करण्यात येईल. माहिती कशी मिळाली एवढ्या मोठ्या प्रमाणात? गोपनीय सूत्रांद्वारे ही माहिती मिळालेली आहे. शुरू करू?